गडचिरोली जिल्ह्यात दगडगोळा करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे। डॉक्टर राऊत म्हणाले की गडचिरोलीचे घनदाट जंगल राज्याच्या पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। मात्र दगड गोळा करण्याच्या नावाखाली जमिनीची वरचा थर उकरून प्रत्यक्षात खनिजाची सर्रास लूट सुरू आहे। काही ठिकाणी ग्रामस्थांनी पुढाकार घेत खनिज चोरी करणारे ट्रॅक्टर पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिल्याची माहिती त्यांनी दिली। या अवैध उत्खननामुळे पर्यावरणासह शासनाच्या महसुलासाठीही मोठा फटका बसत असल्याचे सांगत सरकारला ठोस कारवाई करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। बरोबर आहे, आपण त्या ठिकाणी कारवाई केली अध्यक्ष महोदय, पण तिथल्या ग्रामस्थांनी जो त्या ठिकाणी पुढाकार घेऊनच तो ट्रॅक्टर त्या ठिकाणी पकडलेला होता। मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा अध्यक्ष महोदय, गडचिरोली जंगल हे राज्याचे फुफ्फुस आहेत अध्यक्ष महोदय। दगड गोळा करणं या गोंडस नावाखाली जमिनीचा वरचा थर ओरबाडणे आणि त्याच्यातनं जर खनिज घेऊन जात असतील पर्यावरणाची हानी आहे त्या ठिकाणी। त्यामुळं आणि दुसरं असं की आमच्या रॉयल्टीवर सुद्धा डल्ला पडतो या निमित्तानं। म्हणून माझा प्रश्न असा आहे की अशा प्रकरणं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडत आहेत अलीकडच्या काळामध्ये, तर अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी आपण काही काम या ठिकाणी ठोस पावलं उचलणार का, हा माझा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7।